बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून सत्ताधारी पक्षाच्या वतीने किंवा सत्ताधारी महायुतीच्या वतीने मोठे प्रयत्न केले जात होते. त्याला आघाड्याच्या वतीने सुद्धा पाठिंबा देण्यात आला होता. मात्र काँग्रेसने या निवडणुकीमध्ये आपला उमेदवार उभा केला होता. रोहित पवारांच्या शिष्टाईनंतर काँग्रेसचा उमेदवारी अर्ज जरी माघारी घेण्यात आला असला तरी बारामतीची निवडणूक ही आता बिनविरोध होणार नाही हे निश्चित झालेलं आहे. बारामतीच्या निवडणुकीमध्ये 30 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतलेत. मात्र 23 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतलेले नाहीत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध न होता ही निवडणूक लढवली जाणार आहे. बारामतीच्या सुनेत्रा पवार म्हणजेच राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना आता ही निवडणूक लढवावी लागणार आहे आणि नंतरच निवडून येणार आहेत. त्या काही जरी असलं की सुनेत्रा पवार या निवडून येणार असं जरी म्हटलं जात असलं तरी जे उमेदवार जिल्ह्याबाहेरचे होते त्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले नाहीत. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया राबवावी लागणार आहे. अनेक उमेदवार हे जिल्ह्याबाहेरचे होते आणि जिल्ह्याबाहेरचे उमेदवार यांच्याशी संपर्कच होऊ शकला नाही किंवा त्या उमेदवारांनी ऐनवेळेस उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी आलेले नाहीत आणि त्यामुळं ही निवडणूक लागलेली आहे. बारामतीच्या लोकांना आता पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जावं लागणार आहे. राज्यामध्ये उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांना निवडून येणं किंवा आमदार होणं गरजेचं असतं आणि त्यासाठी त्यांनी बारामतीच्या या पोटनिवडणुकीमध्ये सहभाग घेतला होता. अजित पवारांच्या नंतर रिक्त झालेल्या जागेवर सुनेत्रा पवार या राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने देखील त्यांना पाठिंबा दिला होता. त्याचबरोबर उद्धव ठाकरे गटाकडून सुद्धा त्यांना पाठिंबा देण्यात आला होता आणि आता आजच राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं देखील सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्यात आला होता. मात्र तरी देखील या निवडणुकीला त्यांना सामोरे जावं लागणार आहे. कारण अपक्षांनी जे अर्ज भरले होते त्यातले 23 अर्ज अजूनही आहेत. म्हणजे 23 पैकी जर सुनेत्रा पवार यांचा एक अर्ज सोडला तर 22 उमेदवार त्यांच्या विरोधात रिंगणात उभे आहेत. त्यामुळं बारामतीकरांना आता या निवडणुकीला सामोरे जावं लागणार आहे.